नमस्कार, मी मंगेश शिवटे. देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आढावा घेणार आहोत महाबळेश्वर नगर परिषदेचा. ब्रिटिशांनी 1965 साली वसवलेल्या या महाबळेश्वर नगरीला गेल्याच वर्षी 150 वर्ष पूर्ण झाली. याच महाबळेश्वर नगरीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या श्री महाबळेश्वर परिसरामध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या 5 नद्यांचा उगम देखील झाला होता. आपण महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत. पाठीमागं माझ्या खूप मोठं हे महाबळेश्वरचं गाजलेलं असं बाजारपेठ आहे आणि याच आलेले पर्यटक महाबळेश्वरमध्ये याच मार्केटमधून विविध खरेदी करतात. महाराष्ट्रावर निसर्गानं भरभरून जे दिलं त्याच्यामध्ये हा सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातला हा महाबळेश्वर 5 गणी परिसर. महाबळेश्वरमध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत आणि या पॉईंट्सना भेट देण्यासाठी वर्षभरात लाखो पर्यटक येतात आणि त्यामुळं सातारा जिल्ह्यातील एक श्रीमंत नगरपालिका म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. महाबळेश्वरचा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना विद्यमान सगळेच राजकीय सत्ताधारी असतील, पाठीमागच्या काळातले विरोधक असतील, ते सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. विशेषतः महाबळेश्वरमध्ये कोणत्याही पक्षाची एक हाती थेट सत्ता नसते. अपक्ष म्हणून सगळे उमेदवार निवडणूक लढवतात. 2 आघाड्या आहेत, लोकमित्र जनसेवा आघाडी आहे आणि महाबळेश्वर विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणचं राजकारण चालतं आणि याच आघाड्यांची आलटून पालटून या महाबळेश्वर नगरीमध्ये सत्ता येते. अशाच पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून महाबळेश्वरचं राजकीय राजकारण तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत या विशेष कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले आहेत 2 माजी नगराध्यक्ष आहेत. विद्यमान आता आमदार मकरंद पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांची महाबळेश्वर विकास आघाडी आहे. त्यांच्या गटाचे युसुफ मुरसल आहेत, अफजल सुतार आहेत माजी नगराध्यक्ष. त्याचबरोबर आपल्यासोबत माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष या ठिकाणी शिवसेना प्रणित बावळेकर गट या ठिकाणी आहे. त्या गटाचे स्थानिक सर्व लक्ष्मण कोंडाळकर असतील, राजेंद्र कोंडाळकर असतील आणि त्यांचे सहकारी असे सर्व जनपदाधिकारी जॉईन झालेले आहेत. आपण सुरुवात करूयात. गेल्या 2.5 वर्षापासून ज्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाबळेश्वर विकास आघाडीची सत्ता होती त्यांच्यापासून तर तुमच्याकडे 2.5 वर्षापासून सत्ता आहे. आलटून पालटून तुमच्याकडेच येते, आयदर त्यांच्याकडे किंवा तुमच्याकडे. तुल्यबळ तुमच्यामध्ये स्पर्धा होते. पण महाबळेश्वरमध्ये फिरत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते महाबळेश्वरकरांना. विशेषतः पर्यटन केंद्र म्हणून खूप मोठं आहे महाराष्ट्रामध्ये, पण पर्यटकांना सुद्धा काही सोयीसुविधा नाही आहेत. अगदी शौचालयापासून पार्किंगच्या समस्येपर्यंत समस्यांचं माहेरघर बनले महाबळेश्वर. नाही, तसं महाबळेश्वर हे महाराष्ट्रातलंच नव्हं, भारतातलं पर्यटन केंद्र आहे आणि इथे येणारा पर्यटक जो आहे तो कमी कमी वर्षाला 15-20 लाख पर्यटक इथे येत असतात. त्या मानानं नगरपालिका सगळ्या सोयीसुविधा देत असते. त्यामध्ये पर्यटकांकडनं आता नगरपालिका 20 रुपये प्रति माणशी घेते, प्रत्येक वाहनाला 50 रुपये आकारणी करते. आता वन विभागाचा सुद्धा वेगळा कर आहे. मात्र तुमच्या माध्यमातून पर्यटकांना जेवढ्या सोयीसुविधा देणं अपेक्षित आहे तेवढं काय दिसत नाही आहे. नगरपालिकेतर्फे जेवढी काय पर्यटकांना सोय करण्याचे जे काम चालू आहे ते पूर्ण होत आहे. आता जवळजवळ मला वाटतं जे 15 रुपये वेगळा जो कर लावला त्यासाठी स्वतः आम्ही विरोध केलेला असताना सुद्धा ते पर्यटकांवर फॉरेस्टनं ते 15 रुपये लादलेले त्यासाठी स्वतः आम्ही नगरपालिकेतर्फे त्यांचा विरोध केलेला आहे आणि पर्यटकांना ते न परवडणारा असा कर फॉरेस्टनं लावलेला आहे. नगरपालिका आणि वन विभाग असा या ठिकाणी खूप मोठा वाद चालू आहे. तो देखील आपल्याला येणाऱ्या चर्चेमध्ये डिस्कस करायचा आहे. बावळेकर आणि शिवसेना प्रणित जो गट आहे त्याचे स्थानिक नेते आपल्यासोबत. 2.5 वर्ष झालं सत्ता आहे आमदार गटाची इथे. खरोखर काय नेमक्या समस्या आहेत तुमच्या काळामध्ये? काय नेमक्या तुम्ही प्रस्ताव दाखल केले होते, अनेक योजना चालू केल्या होत्या आणि त्या रखडल्या गेल्या असं तुमचं म्हणणं होतं. मग चर्चा काय? आमच्या लोकमित्र जनसेवा आघाडीचे नेते DM बावळेकर गेल्या 2.5 वर्षापूर्वी त्यांनी 80 कोटी महाबळेश्वरला निधी आणला. त्यानंतर त्या निधीत त्यांनी 2.5 वर्ष आम्ही चांगल्या प्रकारे काम केलं, परंतु राहिलेली जी कामं होती 80 कोटीत काय काय झाली? त्यात रस्ते होते, इथलं वाहनतळ आहे, स्मशानभूमी आहे, इथलं एक ग्लेन ओगल डॅमचं सुशोभीकरण किंवा पाण्याची पातळी वाढवण्याचं काम आहे. विचारत आपण झाली का 80 कोटीची कामं झालीत का? आता जे सांगितलं ना ते त्यांच्या काळामध्ये झालेलंच नाही. आता वाहनतळाचं काम हे आता राष्ट्रवादीची जेव्हा आमदार गटाची सत्ता आली तेव्हा ते सुरू झालं, आता पूर्णत्वाला आहे. आता या आचारसंहितेमुळे ते काम म्हणजे सुरू करायचं राहिलेलं आहे. तसंच स्मशानभूमीचं काम देखील आता या आमदार गटाच्या स्मशानभूमीचं काम तर अपूर्ण आहे, कारण आम्ही माहिती घेत होतो लोकांशी. अपूर्ण आहे, काम अपूर्ण आहे आणि मुळामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही गट, आता बावळेकर शिवसेने 2 वर्षापूर्वी आले, परंतु स्थानिक
परिस्थिती, स्थानिकांचे जे प्रश्न आहेत हे अतिशय वेगळे आहेत आणि येणाऱ्या पर्यटकांच्या समस्या आहेत या वेगळ्या आहेत. या दोन्हीचा सुवर्ण मध्य साधताना विचित्र दुर्दैवानं परिस्थिती अशी 1999 सालापासून की जसा पर्यटकांचा ओघ वाढला तर 1999ला सत्तांतर झालं. त्यापूर्वी युतीची सत्ता होती आणि 99 नंतर या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आणि स्थानिक पालिकेची सत्ता बावळेकर गटाकडे असं बऱ्याचदा राहिलेलं आहे आणि त्यामुळं विकासाचा जो जोर लागायचा तो श्रेयवादात राजकीय सत्ता संघर्षात आणि श्रेयवादात विकासाला खेळ राहिलेला आहे. 2011ला ही पंचवार्षिक ज्या सुरुवातीला झाली, 2011 पंचवार्षिक चालू झाल्यानंतर बावळेकर गटांनी म्हणजे बावळेकरच्या माध्यमातून आपल्याला पृथ्वीराज चव्हाणांनी त्यावेळेला फंड दिले होते. त्या फंडमधून महाबळेश्वरच्या पार्किंगचा विषय, स्मशानभूमीचा विषय, महाबळेश्वरच्या पार्किंगसाठी त्यांनी 5.5 कोटी रुपये दिले होते. स्मशानभूमीसाठी 2 करोड 11 लाख रुपये दिले होते आणि महाबळेश्वरमध्ये कोळेआळीमध्ये एक बालक मंदिर आहे. त्या बालक मंदिरावर छोटंसं कॉम्प्लेक्स. नक्कीच हे सगळे कामं झाले. कोट्यावधींचे आकडे ते सगळे सांगताय. 2 कोटी, 4 कोटी, 10 कोटी झालीत काय सगळे कामं? थोडक्यात कामं आत्ताच्या जे 2.5 वर्षात जी कामं झालेली महाराष्ट्राच्या विकासाची आमदार गटातर्फे ती आत्ताच 2.5 वर्षात दिसतात. सर्वांना माहीत आहे ती. आता जे सर्वात मोठा जे ट्रॅफिकचा विषय होता तो बी आता मार्गी लागलेला आहे. राहिला खालचं तुमच्या राजकीय श्रेयवादात अजून त्याचं उद्घाटन श्रेयवादाचा हा महाबळेश्वरामध्ये एक श्रापच लागलेला आहे आणि श्राप येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांना त्याचा निर्णय घेतीलच की काय करावं काय नाही. त्याचा तुम्हाला थेट आव्हान देतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये. जो काय आम्ही निधी आणला तो आम्ही आणला परंतु त्याची पूर्तता होण्याला वेळ लागला आणि त्याचं श्रेय कारण असताना हे लोक घेत आहेत. काम त्यांनी केलं आणि श्रेय तुम्ही घेता म्हणताय. नाही असं नाही. काम वस्तुस्थितीमध्ये आता तुम्हाला जर बघायचं असेल तर समोरच बघा पार्किंगचं काम पूर्ण चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचंच ते पर्यटकांसाठी अडचणीचं जे भासतंय ते पार्किंग आणि ते काम पूर्णत्वाला आता आले. नाही आम्हाला सुद्धा पार्किंगची खूप मोठी समस्या या ठिकाणी जाणवली. काही सामाजिक कार्यकर्ते, महाबळेश्वरचे सुज्ञ नागरिक आपल्याशी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. त्या सगळ्यांकडे आपण जाणार आहोत. थोडक्यामध्ये कोणत्या महत्वाच्या समस्या तुम्हाला या ठिकाणी वाटतात? कोणते महत्वाचे मुद्दे आहेत महाबळेश्वर? महत्वाचा विषय असा आहे, ह्या 20 वर्षामध्ये फक्त आता जसं म्हणले 80 कोटी आणले गेले. कुठे गेले ते? एक पार्किंगची सोय फक्त 20 वर्षामध्ये काय सुधारणा झाली महाबळेश्वरची? काय विकास घडला? आलटून पालटून ते लोकच आहेत. मग त्यांनी काय केलं 20 वर्षामध्ये? 20 वर्षामध्ये काय केलं? पार्किंगला गेले. कुठे गेले? 80 कोटीचं काय केलं? बरोबर, 80 कोटीचं पार्किंग. खरं तर त्याचाही रिपोर्ट घेऊ आम्ही. महत्वाचा असा प्रश्न आहे प्राथमिक शिक्षणाचा. इथली मुलं सगळी पाचगणी शिकायला जातात. इथं शिक्षणाचा बोजावरा त्यांनी शाळेचा बोजावरा उडवलेला आहे सत्ताधाऱ्यांनी विरोधीवाले. अच्छा, जी एक शाळा होती तिची वाट लावली. आता इथं एक शाळाच नाही. आमची मुलं तर पाचगणी जातात. शिक्षणाची वाट लावली महाबळेश्वर मध्ये. कुठे एक शाळा होती त्या शाळेमध्ये किती शाळा त्यांनी कोंबलेल्या हॉस्पिटल उपलब्ध नाहीये. आयसीयू उपलब्ध महाबळेश्वरमध्ये आहे तालुक्यामध्ये अख्ख्या. अच्छा, अटॅक प्रमाण वाढलेलं आहे. हॉस्पिटलचा विषय आम्ही जाणून घेतला होता मग. अशी थोडक्यामध्ये काय प्रश्न हा फार बिकट आहे. गेल्या बऱ्याच वर्षापासून इथं चांगलं हॉस्पिटल नाही, रस्ते व्यवस्थित नाहीये. मुंबईवरून येणारा जो पर्यटक आहे तो हायवेला 3 तासात येतो, पण हायवेवरून इकडे येत असताना त्याला 4-4.5 तास लागत आहेत. इथं पार्किंगची सोय नाही, मोठ्या बसेसच्या पार्किंगची सोय नाही. पार्किंग असेल, पण तुम्ही सगळ्यात महत्वाचा आरोग्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. महाबळेश्वरच्या आसपासच्या परिसरामध्ये कोणतेही सुसज्ज हॉस्पिटल नाहीये. एखाद्या पर्यटकाला किंवा इथल्या आसपासच्या नागरिकांना जर हार्ट अटॅक आला किंवा कोणतीही या ठिकाणी आरोग्यविषयक समस्या उद्भवली तर त्या ठिकाणी पाचगणी किंवा थेट साताराला न्यावं लागतं अशी परिस्थिती आहे. नगरपालिकेचं एक सुसज्ज रुग्णालय होतं ते आता शासनाकडे वर्ग करण्यात आलेलं आहे आणि दुर्दैवानं तिथं निधीच्या वारंवार घोषणा होतात. आम्ही माहिती घेतली त्यानुसार 4 मुख्यमंत्र्यांनी तिथं भेटी दिल्या, मात्र अजून सुद्धा हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर आहे अशी सगळी परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीवर आपण पुन्हा एकदा आढावा घेणार आहोत. अनेक महाबळेश्वरकर आपल्याशी या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत. सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत आणि काही नागरिकांनी तर आता थेट आरोप केले की गेल्या 20 वर्षात सत्ता आलटून पालटून आहे, मात्र विकास कामं मात्र शून्य आहेत. या सगळ्यांचा उहापोह आपण करणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत.
नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतो की देवेंद्र सरकारची जनमत चाचणी हा आपला विशेष कार्यक्रम आता जनतेमध्ये सुद्धा लोकप्रिय होत चाललेला आहे. ज्या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये हा आपण कार्यक्रम करतोय, महाबळेश्वर नगर परिषदेचा आपण आढावा घेतोय, तिथे शेजारीच असलेल्या एका दुकानामध्ये सुद्धा हा कार्यक्रम पाहण्यात येतोय. आपण चर्चा करत होतो महाबळेश्वरकरांच्या अनेक समस्यांबाबत. अनेक नागरिकांनी शिक्षणाचा सुद्धा उपस्थित मुद्दा केला. अनेक मुलांना शैक्षणिक इथे दर्जा नसल्यामुळे पाचगणीला शिक्षणासाठी जावं लागतं, जी पाचगणी हाकेच्या अंतरावर आहे आणि शिक्षणासाठी माहेरघर समजलं जातं. आलटून पालटून 20 वर्ष सत्ता आहे. तुम्ही दोघंजण सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक म्हणून अपयशी ठरलात गेल्या 20 वर्षात. नाही यावेळेला ज्या वेळेला आघाडी आमची इथं होती, आघाडीची सत्ता आली त्या वेळेला इथल्या ज्या शाळा इमारती आहेत त्या आघाडीच्याच सत्तेच्या वेळेला पूर्ण झालेल्या आहेत आणि आम्ही त्या सत्तेत आल्यापासून पाडलेली इमारती पूर्ण झाल्या पण शैक्षणिक दर्जा शैक्षणिक दर्जा ज्या वेळेला इथं महाबळेश्वरला उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती त्यावेळेला बावळेकर साहेबांनी इथं ग्रॅज्युएट म्हणजे मुलं होण्यासाठी उच्च माध्यमिक ही सोय केली. शिक्षणाच्या सोयी त्यांच्या काळात केल्या म्हणतात त्या सर्व. त्यांनाही मान्य करावं लागेल. कसं आहे माहिती आहे का, बावळेकर गट तुम्ही जो म्हणताय ना तो गेल्या 25 वर्षापासून 90ला बावळेकर म्हणजे नगरपालिका. माझा तोच मुद्दा आहे. तुम्ही सत्तेत होता हेही सत्य. तुम्ही तुम्ही अपयशी ठरला, दोन जण सत्ताधारी विरोधक म्हणून आलटून पालटून तुमचीच सत्ता आहे. सत्ता आमच्याकडे जेव्हा सत्ता आली, मी स्वतः नगराध्यक्ष असताना भरपूर विकासाची कामं केलेली आहेत. नागरिकांमधनच आता प्रश्न आले की पाचगणीमध्ये पाठवा. सगळ्यात महत्वाची पाचगणीला आपल्या कॉलेजच्या विद्यार्थी आपण काही या शो मध्ये सहभागी झालेल्या गृहिणी आणि महाबळेश्वरकर आहेत काही, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. शिक्षणासाठी पाचगणीला पाठवलं लागतं मुलांना. हो भरपूर. का दर्जा खालावा लागेल इकडे? म्हणजे 11वी 12वी पर्यंत हायस्कूल आहे, त्याच्या पुढे नाही. आणि इंग्लिश मिडियमची एक शाळा होती इथं, ती पण आता बंद झाली आहे. म्हणून आहे प्रायमरी शिक्षण सुद्धा खूप बिकट अवस्था आहे इथे नाही, नगरपालिकेत. चांगलं आहे. गिरीस्थान नगर परिषदेची शाळा आहे, 12वी पर्यंत इथे शिक्षण आहे. पण इंग्लिश मिडियमचा पायंडा वाढल्याने इथे काही स्थानिक नागरिकांनी म्हणजे याशिवाय कोणते महत्वाचे मुद्दे महत्वाचे वाटतात? म्हणजे पार्किंगचा एक तर इथे मुद्दा भरपूर जोरात आहे. बाजारपेठ ही पूर्ण पथारीवाल्यांनी भरून गेलेली आहे. मोकळी जागा नाही, हॉस्पिटलची मोठी समस्या आहे. आणि महिलांना म्हणजे शौचालय वगैरे पाहिजेत, त्याच्यासाठी अजिबात इथे कुठेही बोर्ड वगैरे नाहीये. महिलांसाठी कुठेही प्रसाधनगृह नाहीये, शौचालयांची सोय नाहीये, अशा पद्धतीचं हे येत आहेत. त्याचबरोबर आरोग्याच्या सेवेचा प्रश्न येतो. हॉस्पिटल कोणतंही सुसज्ज नाहीये. तुम्ही मगाशी सांगत होता की 4 मुख्यमंत्री येऊन गेले, 6 मंत्री येऊन गेले. पृथ्वीराज चव्हाणांनी किती निधी घोषित केला होता? इथं 7 करोडचा निधी घोषित केला होता त्यावेळेला. आणि 10 बेड्स ICU सेंटर इथं चालू करायचं असं त्यांचं नियोजन. पण काय झालं त्या घोषणेत? काय झालं ना, पुढे काहीच झालं नाही. परंतु इथे MD डॉक्टर येऊ शकत नाही, त्यामुळे तो निधी परत त्यांनी पाठवला शासनाला. कारण की MD डॉक्टरची आवश्यकता इथं असणं गरजेचं होतं. ती MD डॉक्टरची सोय शासनाने इथं करून दिली नाही. वारंवार आम्ही या बाबतीत पालकमंत्री महोदयांनी शिवसेनेचे जे आरोग्य मंत्री आहेत यांच्याशी विशेष महाबळेश्वरवासियांची आमची चर्चा घडवून आणलेली आहे. आणि जर या ठिकाणी डॉक्टर्स येऊन स्थानिक परिस्थिती आहे, पावसाळी थंडी असतं, 4 महिने पाऊस असतो, त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. जर असे असेल तर हा वैद्यकीय सेवेचा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा. आपण पुन्हा एकदा नागरिकांमध्ये जाणार आहोत आणि याच नागरिकांमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते सुद्धा सहभागी आहेत. सत्ताधारी आलटून पालटून सत्तेवर येतात. काँग्रेस कधी बळ आजमावणार की नाही, तर कधी जाणार की नाही सबळावर? याच्या आधी काँग्रेसची सत्ता होती महाबळेश्वरात. लोकमित्र जनसेवा आघाडी काँग्रेसचीच आहे, काँग्रेस प्रणालीतच होती. आता सध्या सगळे कोण शिवसेनेत गेले, कोण राष्ट्रवादीत गेल्यामुळे काय राहिलं नाही. आता आम्ही परत सत्तेत येणारच आहोत. आता सत्ता इलेक्शन काँग्रेस स्वबळावर जाते, स्वबळावर आम्ही सत्तेवर येणारच आहोत. मला एकच प्रश्न यांना विचारायचा. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी 7 कोटीचा निधी दिला. अनेक काँग्रेसचे मंत्री येऊन गेले, मात्र हॉस्पिटलची जशी दुर्व्यवस्था तशीच आहे अजून. ह्या गोष्टीला स्थानिक प्रशासन जबाबदार आहे. ह्यांनी पाठपुरावा कुठल्या गोष्टीचा केलाच नाही. ह्यांनी जर पाठपुरावा केला असता, ह्यांनी जर डॉक्टर उपलब्ध केले असते तर हे वेळ झाली नसती ना. स्थानिक सत्ताधारी कमी पडले. थोडक्यामध्ये काय महत्वाचे मुद्दे वाटतात? थोडक्यामध्ये काय सांगाल? नाही, ॲक्च्युली कसं आहे सर, महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे आणि इथे सगळ्या जातीचे सर्व धर्माचे लोक राहतात. पण इथे ठराविकच, आता तुम्ही मागे तुमच्या पण न्यूजला आलेलं आहे की राष्ट्रवादीचा एक चांगला नेता म्हणजे एक मोठा नेता, त्यांनी जो आपला गुरु असतो, जो शिक्षक आपला गुरु असतो,
त्यांनाच हाणामारी करून बाजारातून धिंड काढलेली. म्हणजे आता लोक इतकी दहशतमध्ये आहेत. आता राष्ट्रवादीचं तसं बघायला गेलं महाबळेश्वर मध्ये दहशतीत आहेत हो. लोक. कोणाच्या दहशतीखाली? राष्ट्रवादीचीच दहशत आहे. राष्ट्रवादीची दहशत आहे महाबळेश्वर मध्ये, असा थेट आरोप आलाय नागरिकांमधून. राष्ट्रवादी आमदार गट मकरंद पाटील यांच्या पॅनलचे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहेत. दहशत आहे राष्ट्रवादीची. नागरिक जीव मुठून कसं आहे माहिती आहे का, शिवसेनेला ते म्हणजे त्या पद्धतीनं बोलायची सवयच आहे. ते दहशतवाद वगैरे महाबळेश्वरमध्ये तसं काही नाही. ते सर्व एकत्रच काम करतात. पण तो पक्षच आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात बघितलेला आहे की त्या पक्षानं कशी भाषा करायची. नाही, कोणाला थोडक्यामध्ये माझा एकच प्रश्न आहे त्यांना की शिक्षकांना मारहाण झाली का नाही तुमच्या नेत्याकडून? बाजारातून दिंड काढून नेलं. एवढी दहशत आहे राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी धिंड काढली होती गेली शिक्षकांच्या मध्ये. थोडक्यामध्ये बघा, जो नगरसेवक होता त्याच्या वैयक्तिक ह्याच्यातून शिक्षकाबरोबर काय आंबेडकरांच्या प्रतिमेवरून काहीतरी वाद झाला होता. त्या वादावरनं त्यांचं हुज्जत झाली होती. त्याच्यावरचा तो वाद आहे, तो वैयक्तिक. त्याच्याशी राष्ट्रवादीचा आमदारांनी स्वतः आमदार गटाचं राष्ट्रवादीचं नाव घेतात पण संपूर्ण महाराष्ट्रभर तर त्या अर्थानं शिवसेनेची दहशत पाहायला मिळते. इथं राष्ट्रवादी पुरस्कार झाले. दहशत चाललेली आहे, दादागिरी चाललेली आहे लोकांची. त्यांच्या सत्ता होती म्हणून दादागिरी केली. राष्ट्रवादीचं जे नाव घेतात ना आमदाराचं, त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला होता. तो वैयक्तिक त्याचं हे होतं की बाबा सगळं खोटं बोलतात. आपण स्थानिक पोलीस स्टेशनला चौकशी करणार. गुन्हे कुणावर आहेत, ते गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांना पाठीशी घालणारे पण भविष्यातलं मी सांगतो, त्यांनी जे आता जो आरोप केलेला आहे ना, तो येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सिद्ध करून दाखवू की महाबळेश्वरचा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा होणार. एकूणच आपण पाहू शकतो, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, एकूणच राजकीय वातावरण खूप मोठं तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यांमध्ये नागरिकांच्या समस्या मात्र या आपल्या भागामध्ये जाणून घ्यायच्या राहिल्या होत्या. नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, काही पर्यटक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत महाबळेश्वर मधले. त्या पर्यटकांशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. त्यांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावतात याचाही आढावा आपण घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी, नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. हल्ली ड्रोन तंत्रज्ञानाचा सर्वत्र वापर होतो आणि त्याच ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण हा शो आपण सर्व महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि या शोमध्ये महाबळेश्वरची ड्रोनमधून जी काही दृश्य आपण कैद केलेली आहेत ती सुद्धा आपल्याला या शोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाबळेश्वरकरांशी आपण संवाद साधत होतो आणि मगाशी एक गोष्ट सांगायची राहून गेली होती की याच महाबळेश्वर परिसरामध्ये पांडवकालीन एक शिवलिंग आहे आणि त्यावरूनच महाबळेश्वर हे नाव या शहराला पडलं होतं. हा एक ऐतिहासिक वारसा महाबळेश्वर शहराला आहे. मगाशी दहशतीचा विषय चालला होता, मात्र दहशतीच्या मुद्द्यावरून आपण पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यांवर येऊयात, कारण अनेक प्रश्न इथल्या नागरिकांना भेडसावत आहेत. आपण पुन्हा एकदा काही नागरिकांकडे जाणार आहोत, त्या शुद्ध नागरिकांकडनं त्यांचे प्रश्न आणि महत्त्वाच्या समस्या जाणून घेणार आहोत. थोडक्यामध्ये महाबळेश्वरमध्ये सर असे आज प्रॉब्लेम आहे. आज आपण सगळ्या ह्याच्या गोष्टीवरती बोललो, पण हेरिटेजचा मुद्दा कोणी आज उपस्थित नाही केला. माझ्या ह्या विद्यमान नगरसेवकांना एकच म्हणणं आहे की हेरिटेजच्या बाबतीमध्ये तुम्ही आज काय केलंय. बरोबर. जर सर्वसामान्यांना हेरिटेजचा त्रास होतो, पण सेक्टर 2 मध्ये जे बंगलो आहेत त्या बंगलोंचं ह्यांनी मॅनेज केले बंगलोवाल्यांनी. नवीन तुम्हाला काहीच बांधकाम काहीच करता येत नाही. आम्हाला हेरिटेजमुळे आम्हाला काहीच बांधकाम करता येत नाही. हेरिटेजमुळे काहीच बांधकाम करता येत नाही आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर काहीच केलं नाही असं म्हणतायत. थोडक्यामध्ये 20 वर्षांमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी हेरिटेज आता जे विषय सांगितला तो विषय, त्याच्या व्यतिरिक्त BOT तत्वावर अख्खं महाबळेश्वर देऊन विकून टाकलं. आता जे दहशतीचा विषय जे घेतात, हे विकासाचा विषय बाजूला करण्यासाठी दहशतीचा विषय मध्ये घ्यायचा.
ह्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. आता ह्या 15 वर्षामध्ये 17 वर्ष तत्वावर महाबळेश्वर मधले अनेक प्लॉट विकले गेले. आज मुलांना खेळायला सुद्धा जागा नाही. ज्या शाळेचा उल्लेख केला कोंढाळकरांनी, त्या शाळेची अवस्था बघा. तिथे एका जागेवर 4 शाळा आहेत. शाळेची व्याख्या काय मराठीमध्ये त्याची जरा विचारा त्यांना की शाळा म्हणजे काय. नक्की शाळेची व्याख्या जाणून घेणार आहोत. खूप महत्वाचा प्रश्न यांनी मांडलेला आहे. थोडक्यामध्ये, अगदी थोडक्यात. दहशतीचा जो मुद्दा काढला तो खरा आहे. तो त्या राष्ट्रवादीला विचारा की त्या शिक्षकाला खरंच मारला का नाही मारला. नाही, दहशतीच्या मुद्द्यावरून आपण विकासाच्या मुद्द्यावर शाळेचा महत्वाचा शैक्षणिक मुद्दा आहे. या ठिकाणी एक गाईड सुद्धा महाबळेश्वर मधले आपल्याशी सहभागी झालेले आहेत. गाईड म्हणून काय समस्या भेडसावतात तुम्हाला? नगर परिषद एवढा कर वसूल करते पर्यटकांकडनं, पर्यटक नाखुश होतो येतानाच, हे सुद्धा आम्ही येताना पाहिलं. खरं म्हणतं तर गेली 25 वर्ष एक मुद्दा असा आहे की गेली 25 वर्ष ह्यांनी एकमेकात फक्त 10% विकास कामं केली आहेत आणि 90% फक्त एकमेकांना कोर्ट कचेऱ्या करण्यात वेळ घालवलेला आहे. त्यामुळं ह्यांनी कुठलाही विकास केलेला नाही. पैशाचे बोर्ड लावले जातात, पर्यटकांच्या दृष्टीने हे करू ते करू लावलं जात आहे. आम्ही एवढे पैसे आणले, आम्ही तेवढे आणले, त्याचा हिशोब काही दाखवला गेलेला नाही. तर म्हणतात 80 कोटी रुपये आणले, पण त्याचा हिशोब कुठे आहे? पब्लिकला त्याचा हिशोबच दाखवलेला नाही. कोटीचे दिसतात का विकास काम तुम्हाला? विकास काम काही झालेले नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे वाहतूक समस्या. वाहतूक समस्या इतकी गंभीर आहे की जर एखादा अटॅकनी जर इथं एखाद्याला अटॅक आला तर इथून आता 28 पासून ते 6 तारखेपर्यंत फुल सीझन भरणार आहे. एकच रस्ता असा आहे की ज्या रस्त्याने पुण्याला जाता येईल, पण त्या रस्त्याला इतकी वाहतूक समस्या गंभीर आहे की आता तुम्हीच बघाल की 2 तारखेपासून अक्षरशः ट्रॅफिक 3-3 तास एक जागी असते. पॉइंटला जाताना नियोजन नाहीये. थोडक्यात कोणतंही नियोजन नाही. थोडक्यामध्ये मी राहणार मनोहर हाऊसिंग सोसायटी आणि जिजामाता इथे 20 वर्ष झालं कुठल्याही रस्त्याची सोय नाहीये. ज्या डोलीत माणसाला आणायला लागतं त्या 2 बांबूवर वरती न्यायला लागतं. काही सुविधा नाही तिथे आणि अक्षरशः खड्यात 20 वर्ष यांनी नुसतं राजकारण केलेलं आहे, काही विकास केलेला नाही. आणि विरोधक आलटून पालटून तेच सत्य. थोडक्यात काही विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याशी जॉईन झालेले आहेत. काय मुद्दे वाटतात, काय प्रश्न वाटतात? रस्ते, खड्डे, कोणत्या भागात राहता तुम्ही? कोणत्या समस्या वाटतात? आम्ही तिची जमात हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो. तिथं आहे ना दगडीचा रोड आहे आणि तिथनं वरती येताना आम्हाला बॅग जड असतात आणि वरती येताना खूप त्रास होतो. सकाळी लवकर यावं लागतं. त्यामुळे सगळ्याच नगरपालिकेला आमची विनंती आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर व्हावा. विद्यार्थिनींनी विनंती केली, सत्ताधारी आणि विरोधक सत्तेत आल्यानंतर तर लक्ष द्या या लहान मुलांच्या सगळ्या प्रश्नांकडे, एकदा त्यांच्यासोबत चर्चा करा. काही वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्या थोडक्यामध्ये आणि नगरपालिकेने आमच्या शाळेमध्ये इथं महाबळेश्वरमध्ये असलेल्या शाळेमध्ये जास्त सोयी उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून बाहेर शिक्षण न घेता इथं इथं शिक्षण मिळावं आणि सायन्स हा विषय ना तर जास्त इथं उपलब्ध होऊन यावा आणि बाहेर शहरामधली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष 20-25 वर्षामध्ये. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडे आपण जातोय, पण ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत. थोडक्यामध्ये हे पहा, आत्ता इतक्यात थोड्या वेळापूर्वी 2 गटांचं इथं हे झालं. बावळेकर आणि नाही, थोडक्यात मुद्दा मांडा काका. मुद्दा कोणत्या लोकशाहीमध्ये लोकांनी चालवलेलं राज्य लोकांसाठी आहे. बरोबर. ह्या दोन्ही गटांनी बाजूला सरलं पाहिजे आणि एकच असं नवीन आघाडी आली पाहिजे. नक्कीच. घरकुल योजनेसंदर्भात कोणी काही बोलत नाही. महाबळेश्वरात घरकुलाचा योजना एवढी करा पाहिजे की त्यासाठी कोणीच काही बोलत. नक्कीच. थोडक्यामध्ये मला एक गोष्ट 1991 पासून DM साहेब इथं राज करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे नगरसेवक आहेत. आजपर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी कुठल्या सुविधा दिल्यात? 80 कोटी येऊ द्या, नाही तर 100 कोटी येऊ द्या, आम्हाला त्याच्याशी काय म्हणायचं नाही. पण सगळ्यांना यांनी सांगावं की लोकांना हागायला किंवा मुतायला किंवा प्यायला पाणी देत नाही, असं यांचे राजकारण आहे का? नक्कीच विचारत आपण याही मुद्द्यांवर घेऊया. थोडक्यामध्ये कोणत्या मुद्द्यात? 20 वर्षामध्ये दोन्ही आघाडीने राजकारण केलेले, दोघांनी वाटून खाल्ले. पण आता मी सर्व जनतेला, आपल्या जनतेला एक आव्हान करतो की नवीन आघाडी, नवीन चेहरे त्यांनी निवडून द्यावं आणि पैशाचं राजकारण इथं बंद झालं पाहिजे. पैशाचं राजकारण म्हणजे निवडणुकीत मोठा पैशाचा वापर होतो. हो, घोडे बाजार बंद झाला पाहिजे. घोडे बाजार बंद झाला पाहिजे. आपण पाहू शकतोय अनेक नागरिकांकडनं आता हेही मुद्दे येतात की निवडणुकीमध्ये खूप मोठा पैशाचा वापर देखील केला जातो आणि सर्वसामान्य नागरिक जो आहे महाबळेश्वर मधला त्याचं एक स्पष्ट मत येत आहे
सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, 20-25 वर्ष आलटून पालटून यांनी सत्तेचा स्वार्थासाठी वापर केला. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मात्र जैसे ते राहिलेले आहेत. ब्रेकनंतर पुन्हा या सत्ताधारी आणि विरोधकांशी आपण जाणून घेणार आहोत त्यांचे प्रश्न आणि येत्या नगरपालिकेच्या निवडणुकाला कोणतं व्हिजन डॉक्युमेंट घेऊन ते या सगळ्या नागरिकांच्या समोर जाणार आहेत, काय त्यांचा दूरदृष्टिकोन असणार आहे, हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा महाबळेश्वरकरांशी संवाद साधणार आहोत. अनेक महाबळेश्वरकरांना आपल्या समस्या या ठिकाणी मांडायच्या होत्या. पुन्हा एकदा मी या बाजूने सुरुवात करतो कारण या भागातल्या काही लोकांचं म्हणणं मगाशी ऐकून घ्यायचं राहिलं होतं. थोडक्यामध्ये कोणत्या समस्या आहेत? महाबळेश्वरमध्ये जास्त करून मोठा मुद्दा आहे तो जास्त करून टोल मुक्तीचा आहे. महाबळेश्वर टोल मुक्त महाबळेश्वर झाला पाहिजे पर्यटकांच्या दृष्टीने. अर्थमंत्र्यांनी काही घोषणा पण केली होती, मला केली होती, पण इथं अंमलबजावणी अजिबात झालेली नाही. नक्की टोल मुक्त महाबळेश्वरचा एक मुद्दा यांनी मांडलेला. व्यापारी आहेत तिथले, हॉटेल रेस्टॉरंटवाले, काय तुम्हाला काय समस्या? डेव्हलपमेंट ही काहीच झालेली नाहीये. रोड वाइंडिंग एक व्हायला पाहिजे. लेक ते महाबळेश्वरला यायला लोकांना 2-2 तास लागतात सीझन मध्ये. बरोबर. ते अवघा 3 किलोमीटरचा अंतर आहे, 2-3 किलोमीटरचा, तर 2 तास लागतात यायला. खड्डे एवढे झालेत पाचगणी महाबळेश्वरला की पोरांना शाळेत जायचं सकाळी त्यांना 7 वाजता पाठवायला लागतं. 9ची शाळा 7 वाजता पाठवायला लागते. आणि मॅप्रोचे तिथं सीझनला ट्रॅफिक एवढं जाम होतं, कुणाचंच लक्ष नाही. तिथं 3-3 तास जातात. ट्रॅफिक जामची खूप मोठी समस्या. आता सीझन नसताना सुद्धा आम्हाला वेळ लागला, ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. थोडक्यात विद्यार्थी एक जॉईन झाला. थोडक्यात परगावची मुलं आहेत ना, त्यांना खड्डे वगैरे असतात त्यामुळे खूप त्रास होतो त्या खड्ड्यांमुळे. परत वाय पाचगणीच्या साईडला गेला होता, तुम्ही बघू शकता किती भरपूर खड्डे आहेत. त्यामुळे आम्ही पण जातो ना जेव्हा, तेव्हा आम्हाला पण खूप त्रास होतो. बरोबर. पर्यटक सुद्धा सहभागी झालेले आहेत. पर्यटक म्हणून कुठल्या गावून आले? सर आम्ही पुण्यात आलोय, आंबेगाववरनं. बरं. म्हणजे अक्षरशः आहे ना रस्ते चाळण झाले पार. एवढा त्रास होतो नाही तर. आणि 2-2 ठिकाणी तुमचं टोल वसुली केली जाते. कुठे कुठे टोल वसुली, किती रुपये घेतले जाते? 5 गेलेला एक टोल वसुली केली जाते. एक महाबळेश्वर मध्ये एक वन अधिकाऱ्यांची एक टोल वसुली केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे टोल वसूल करतात. टोलदार सुरू आहे. हा म्हणजे खूप त्रास होतो. युवक वर्ग हा भरपूर आहे. युवकांच्या समस्या हा महाबळेश्वरचा एक खरा आत्मा आहे. आणि युवकांना जर या महाबळेश्वरमध्ये जास्त प्रोत्साहन नाही दिलं, असे काही उद्योजक बेरोजगारी खूप वाढेल. नक्कीच बेरोजगारीचा खूप महत्वाचा समस्या. थोडक्यामध्ये मुद्दा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम तर आहेच. बरोबर. भविष्यात या नगरपालिकेच्या माध्यमातून महाबळेश्वर पाजणीच्या ह्याच्यातून नक्कीच एअरपोर्ट किंवा अशा काही नक्कीच त्याही विषयावर आपण थोडक्यामध्ये माझी इच्छा आहे की सेपरेट सायन्स कॉलेज झालं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेजची त्या ठिकाणी मागणी केली आहे. थोडक्यामध्ये अगदी थोडक्यात. जंगलामध्ये, महाबळेश्वरच्या जंगलामध्ये, वनामध्ये हे राडा रोडा भरपूर टाकला जातो. लक्ष नाही. नगरपालिकेचं थोडी लक्ष नाही. कचरा सगळं नगरपालिकेत. थोडक्यामध्ये मुद्दा मांडला. वृक्षतोड, पार्किंगची मोठी समस्या आहे आणि टोल या संदर्भात वृक्षतोड, पार्किंगची मोठी समस्या. थोडक्यामध्ये मुद्दा मांडला. इथे सोय नाहीये. बरोबर. दवाखान्याची सोय. नक्कीच दवाखान्याच्या समस्येचा मुद्दा या ठिकाणी आला होता. पुन्हा एकदा आपण सत्ताधारी आणि विरोधक नगरपालिका निवडणुकांना सामोरं जाणार आहेत त्यांच्याकडे येणार आहोत. पण जाता जाता काही महिला सुद्धा हा कार्यक्रम पाहताना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्याकडे येऊयात आपण. थोडक्यामध्ये काय महत्वाचे मुद्दे, प्रश्न वाटतात या ठिकाणी? इथं दवाखान्याची व्यवस्था नाहीये, लेडीजसाठी वॉशरूमची चांगली व्यवस्था नाही. एकच अख्ख्या गावामध्ये एकच आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. बदल हा हवाय, पण तो सक्रिय बदल हवा की त्यातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. बरोबर. आणि ते फार महत्वाचं आहे. नक्कीच बदल हवा. नक्कीच पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊ. काय विजन डॉक्युमेंट घेऊन तुम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत? हेरिटेजचा प्रश्न आहे, अतिक्रमणाचा प्रश्न आहे, एवढ्या मोठे हॉटेल्स आहेत, पर्यटकांच्या टोलदाडीचा एक खूप मोठा मुद्दा आहे. थोडक्यामध्ये मुद्दा मांडा.
नाही, आता भविष्यात आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत 1 महिन्याच्या ह्याच्यावर. जी काय कामं आता अपुरी राहिलेली आहेत ती कामं पूर्ण घेऊनच ती कामं पूर्ण करू ह्या उद्देशानंच पुढे जातोय आणि नक्कीच आमच्या आमदार गटाचा राष्ट्रवादीचा 100% विजय होणार आहे. राष्ट्रवादीचा विजय होईल आमदार गटाचा असं ते म्हणताय. स्थानिक या ठिकाणी गटाचं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जाताय जनतेसमोर आणि समस्यांचं माहेरघर आहे त्याला तुम्ही दोघं जण सुद्धा जबाबदार आहेत, सत्ताधारी आणि विरोधक आलटून पालटून तुमच्याच हातात सध्या पण काहीच विकास झाला नाही असं म्हणणं आहे. नाही नाही, आज जी राष्ट्रवादीची जी भूमिका आहे ती आयत्या बिळावर नागोबाशी आहे. कारण निधी आणायचा आम्ही त्याचा वापर व्यवस्थित न करायचा, न वापर केल्यामुळे निधी परत गेलेला आहे. ही परिस्थिती महाबळेश्वर. काय मुद्दे घेऊन जाणार थोडक्यात एका वाक्यात? महाबळेश्वरचा विकास चांगल्या प्रकारे व्हावा, येणाऱ्या पर्यटकाला सगळ्या सोयी मिळाव्या आणि इथं शिक्षणाची सोय चांगल्या प्रकारे व्हावी ही एक भूमिका आहे. हेरिटेज आहे ते हेरिटेज कमी करावं, काढलं जावं. नक्कीच हे सगळे मुद्दे घेऊन जाणार म्हणतायत या ठिकाणी शिवसेना प्रणित बावळेकर गटाचे नेते. तर स्थानिक आमदार मकरंद पाटील गट त्यांचा एक वेगळा गट आहे, ते सुद्धा केलेल्या कामांच्या विकासाचे दावे करतात मोठे मोठे आणि हे सगळे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं जातात. असं जरी असलं तरी एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करावी लागेल की या ठिकाणचं शिवसेना प्रणित आघाडी असो किंवा राष्ट्रवादी प्रणित आघाडी असो, आलटून पालटून गेल्या 25-30 वर्षापासून याच दोन गटांमध्ये सत्ता आहे. मात्र विकास कामांच्या नावानं इथं बोंब आहे अक्षरशः. अनेक समस्या आहेत, पर्यटकांच्या अनेक समस्या आहेत, त्याचबरोबर हेरिटेजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, पार्किंग समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि एकूणच महाबळेश्वरकरांच्या मूलभूत ज्या समस्या आहेत गटर वॉटर मीटरच्या त्या सुद्धा अजून प्रलंबित आहेत आणि त्यामुळं येणारे जे सत्ताधारी असतील त्या सगळ्यांना या महाबळेश्वरच्यासाठी एक विजन डॉक्युमेंट करावं लागेल आणि तातडीनं या सगळ्या अनुषंगानं विकास कामं करावं लागतील तरच महाबळेश्वर पुन्हा एकदा महाबळेश्वरची जी जुनी ग्लोरी होती, महाबळेश्वरला खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात त्याचं सुद्धा प्रमाण वाढेल आणि इथलं अर्थकारण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं गतिमान होईल. आज इथंच थांबूयात, पुन्हा भेटूयात एका नवीन नगरपालिकेच्या मध्ये. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.